कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आला. झालं बरं झालं, आता लीला उपाशी राहणार नाही. बिचारीच्या पोटामध्ये काहीतरी जाईल. प्रत्येक गोष्टीमध्ये ना चांगलंच शोधत असते ही मुलगी. तिच्याकडनं शिकण्यासारखं आहे. बरं, हा प्रसाद सगळ्यांना वाढवायचा. झालं, आजींचं लीला पुराण सुरू झालं. म्हणजे आमच्यात काहीच शिकण्यासारखं नाहीये का? असं कसं म्हणू शकतात या? अबे निघूया ना. लीला एक मिनिट, थँक गॉड तू आलीस. हे बघ, नीट लक्ष देऊन बघ. मी माझा नंबर एमर्जन्सी कॉन्टॅक्ट मध्ये फीड केलेला आहे. कधी तुला प्रॉब्लेम वाटला तर एक धावायचा, मला लगेच फोन लागेल. आणि दुसरं म्हणजे तुला कुठेही अनसेफ वाटलं तर लगेच तिकडनं निघून ये लीला. ओके? आणि अजून एक ऍप आहे जो डाउनलोड होतोय. ते डाउनलोड झालं की तुला सांगतो की ऍप्लिकेशन. अभि ऐका ऐका. आणि एक ऐक लीला, काय झालंय? शांत व्हा. काय झालंय? काय झालंय तुम्हाला? तुम्ही आणि आजीनीच मला इतकं समजावलं ना, म्हणून चालले आज मी ऑडिशन द्यायला. तुम्ही काय काळजी करताय? कशी काळजी नको करू लीला. नाही बघ, तुला काही झालं ना तर नाही माहिती मला मी काय करेन. अभि हे बघा, रिलॅक्स. तुम्ही बसा इथे. या इकडे बसा. बसा 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 बसा. अभि, आधी मला सांगा, तुम्हाला माहितीये का मी कोणाची बायको येते? जगातला बेस्ट नवरा अभिराम जहागीरदार याची बायको आहे मी. तुम्हाला माहितीये का? माझ्या नवऱ्याला जर कळलं ना की मला एवढूसा जरी त्रास झालाय तर तो आकाश पाताळ एक करेल. त्याचं काय आहे ना, त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर आणि हीच त्याची सुपर पॉवर आहे. मग हे असं असतं ना, मला कसं काय होईल? Why is here? When Abhi is here? Abhi, I hate tears, रे. एक मिनिट. पेपर स्प्रे तुला माहितीये कधी वापरायचं. चला. हा, मी जसं सांगितलंय तसं गोष्टी व्हायला हव्यात. जस्ट फॉलो द इन्स्ट्रक्शन्स आणि मला अपडेट देत राहा. अभि, ओके. काय झालं? कोणाशी बोलत होता? नाही, जस्ट पुढच्या मीटिंग्स लाईन अप करत होतो. निघायचं? हो, तुम्ही सोडताय ना मला? हो. रोल रोलिंग अँड ऍक्शन. मला माहितीये तुमच्या सगळ्यांच्या नजरेत मी एक अपराधी आहे. पण कोणी मला हे विचारलंय का की मी हा अपराध का केला? त्यावेळी मी पाऊल उचललं नसतं तर मी माझ्या प्रेमाला कायमचं गंबून बसली असते. जर तुमच्यासाठी प्रेम करणं हा एक अपराध असेल तर ठीक आहे. ठीक आहे, आहे मी अपराधी, आहे मी अपराधी. कट इट. मस्त 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 मॅडम, मस्त. काय काम केलात तुम्ही. आम्हाला तुमचं काम आवडलंय. थँक्यू. तुम्ही आमच्या पिक्चरच्या लीड हिरोईन. काय तुम्ही खरं बोलताय? हो, माझा विश्वासच बसत नाही.
थँक्यू सो मच. आपण उद्याच कॉन्ट्रॅक्ट साईन करणार आहोत. एक काम कर, प्रोडक्शन टीमला सांग हा. आणि एक काम कराल का, उद्या तुमच्या मिस्टरांना घेऊन याल का? हो, आणि ना मी त्यांना, ते नक्की येतील. ते ना मला सगळ्यात सपोर्ट करतात. तुम्ही फक्त मला वेळ कळवा. आमच्याकडून मेसेज येईल ना तुम्हाला. हा, ठीक आहे. ओके. थँक्यू सो मच. मी आता जाऊ की? हो हो, जाऊ शकतो. ओके, थँक्यू. ऑल द बेस्ट. अहो सर, काय केलं तुम्ही हे? हो ना, तू हिला कास्ट केलंय? हो, मी पूर्ण विचार करून हा निर्णय घेतलाय. सांगतो तुम्हाला नंतर. येस. मला पहिल्यांदा लीड रोल मिळालाय. आधी मी अभिनय सांगते, ते तर खूप खुश होणार आहेत. बस आताच पटकन घेऊन येते आणि अभिनय कॉल करते. हो, केलं मी प्रेम. कसली ओव्हर ऍक्टिंग करते. हे काय ड्रामॅटिक पोजेस हा, जणू का मधुबाला. अरे एजे सरांची बायको आहे म्हणून हिला काम दिलंय. अरे उद्या जर पिक्चरसाठी पैसे कमी पडले तर एजे बायकोसाठी पैसा होतील ना. अरे एजेंकडे बघून मी इतकी मोठी रिस्क घेतोय. हिला जर घेतला नाही तर एजे सर नाराज होतील. हा, मी जसं सांगितलं तसं गोष्टी व्हायला हव्यात. जस्ट फॉलो द इन्स्ट्रक्शन्स आणि मला अपडेट देत राहा. अरे कसली ओव्हर ऍक्टिंग यायची? मला सांग, हिच्याकडून कसं काम काढून घेशील तू? अरे सिंपल आहे, आपण पूर्ण स्क्रिप्ट बदलला. उद्यापासून आपली हिरोईन मुकी असणार. म्हणजे त्याची काही गरज नाही. तुमची स्क्रिप्ट बदलण्याची काहीही गरज नाही. मॅडम तुम्ही? मला माझं काम आवडलं नाही तरी सुद्धा फक्त एजंटसाठी तुम्ही मला तुमच्या फिल्म मध्ये कास्ट करताय हे आत्ताच ऐकलंय मी. काही गरज नाही एवढी कॉम्प्रोमाइज करायची. मी नाकारतेय तुमची फिल्म. मॅडम आम्हाला असं म्हणायचं नव्हतं. तुम्हाला काय म्हणायचं होतं ना ते आता मी चांगलंच ऐकलंय आणि बघितलंय. मी सोडतेय तुमची फिल्म. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की हा रोल नाकारल्यावर तुम्हाला बाहेर काम मिळेल, हे फार चुकीचं आहे. एजे मुळे तुम्हाला लोक एंटरटेन करतात. तुमची ऍक्टिंग बघून तुम्हाला काम नाही मिळणार आहे. हे असं काम मिळवण्यापेक्षा ना मला काम नाही मिळालं ना तरी चालेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.